नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो व कार्यरत शिक्षक वर्ग, मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं टिप्स फॉर टीईटी मध्ये स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी संदर्भात तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न पडलेले आहेत त्याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण आणि एकदम सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। आता जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पहिल्यांदा आपण एकदा पाहून घेऊ की पहिला प्रश्न असा आहे की टीईटी का महत्त्वाची आहे, टीईटी पास करणे का गरजेचं आहे, टीईटीचा फायदा काय आहे, टीईटी म्हणजे काय, टीईटी पासिंग कितीला असते, मग टीईटी किंवा सीटीईटी कोणती पास करणं अनिवार्य आहे किंवा दोन्हीपैकी कोणती चालते, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। हे पहा, पहिल्यांदा टीईटी म्हणजे काय ते पाहू। टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा। याला महाराष्ट्रामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा असं संबोधलं जातं, म्हणजे महा टीईटी। आता केंद्राची पाहायला गेले तर ती सीटीईटी असते, म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा। राज्य बदललं, त्याचं नाव बदललं, पण शिक्षक पात्रता परीक्षा ही कंपल्सरी आहे। आता महाराष्ट्रामध्ये महा टीईटी, केंद्राची सीटीईटी, उत्तर प्रदेशची यूपीटीईटी, मग ज्या त्या राज्याची त्या त्या नावाने टीईटी असते। ही टीईटी संपूर्ण भारतामध्ये आहे आणि सर्व शिक्षकांना अनिवार्य आहे। टीईटी शिवाय पर्याय नाहीये। समजलं टीईटी म्हणजे काय। मग आता हा टीईटी काय असतो, तर हा टीईटीचा पेपर हा शिक्षकांसाठी असतो किंवा भविष्यामध्ये जे शिक्षक होऊ इच्छितात त्यांच्यासाठी असतो। आता हा टीईटीचा पेपर 1 आणि पेपर 2 या नावाने असतो। पेपर 1 मध्ये मराठी असतं, हिंदी असतं किंवा इंग्लिश असतं। तुम्ही हिंदी अल्टरनेट घेऊ शकता, इंग्लिश अल्टरनेट घेऊ शकता। मग त्यानंतर गणित आहे, परिसर अभ्यास आहे आणि मानसशास्त्र आहे। आणि प्रत्येक पेपर हा 30-30 मार्काचा असतो, म्हणजे पेपर 1 हा 150 मार्काचा असतो। त्याच्यामध्ये ओपनवाल्यांना 90 मार्क घ्यायचे असतात, कास्टवाल्यांना 82 मार्क घ्यायचे असतात, म्हणजे 150 पैकी 55% किंवा 60% घेतला तर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास होतात। आणि या पेपरसाठी 2.5 तास वेळ असतो, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट मिळतो। पेपर 2 सुद्धा 150 मार्काचा असतो, त्याच्यामध्ये सुद्धा कास्टसाठी 82ला पास, ओपनसाठी 90ला मार्क पास, म्हणजे कास्टसाठी 150 पैकी 55% आणि ओपनसाठी 60% घ्यायचे असते, त्याच्यानंतर तुम्ही पास होता। तर का पेपर 2 मध्ये तुम्हाला ऑप्शन भेटतात कुठले, की जर तुम्ही सायन्स फॅकल्टीचे जर विद्यार्थी असाल तर पेपर 2 तुम्हाला हा मॅथ्स सायन्सचाच निवडावा लागतो। जर तुम्ही सायन्स ग्रॅज्युएशन तुमचं सायन्समधून झालेलं असेल आणि तुम्ही जर सामाजिक शास्त्र जर निवडलेला असाल तर तुम्ही टीईटी पास करून उपयोग होत नाही आहे। साधी सरळ गोष्ट आहे। म्हणजे पेपर 2 हा मराठी 30 मार्क, हिंदी किंवा इंग्लिश 30 मार्क, त्यानंतर जर तुम्ही सामाजिक शास्त्र निवडलेला असेल तर सामाजिक शास्त्र हा 60 मार्काचा असतो, मानसशास्त्र 30 मार्क, असे मिळून 150 मार्क असतात। त्या सामाजिक शास्त्राच्या ठिकाणी तुम्ही जर मॅथ सायन्स निवडलं, मराठी 30 मार्क, हिंदी किंवा इंग्लिश निवडला तर त्याचे 30 मार्क, मानसशास्त्र त्याचे 30 मार्क आणि मॅथ सायन्सचे असे 60 मार्क, असा मिळून 150 मार्काचा पेपर असतो। याला सुद्धा 2.5 तास वेळ असते। हे समजलं टीईटी म्हणजे काय, पासिंग कितीला आहे ते सुद्धा एकदम व्यवस्थितपणे सांगितलं। आता वळू आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे, टीईटीचा काय फायदा आहे का। हो, टीईटीचा फायदा आहे, भरपूर फायदा आहे टीईटीचा। जर आता ह्या टीईटीचा फायदा काय आहे, टीईटी पास करणं का गरजेचं आहे आणि टीईटी का महत्त्वाचे, या तिन्ही प्रश्नांची उत्तरे मी एका ह्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतो। हे पहा, टीईटी पास करणं अनिवार्य आहे। आता हे टीईटी पास करणं अनिवार्य कुणाला आहे, तर जे भविष्यामध्ये शिक्षक म्हणून लागू इच्छितात, ज्यांचं डीएड बीएड झालेलं आहे, त्यांना भविष्यात शिक्षक म्हणून व्हायचं आहे, त्यांना टीईटी पास करणं अनिवार्य आहे। मग आता
TET का महत्त्वाचे आहे तर TET पास केल्याशिवाय तुम्ही शिक्षक पात्रता पास केल्याशिवाय तुम्हाला भविष्यामध्ये शिक्षक होता येत नाही, त्या दृष्टिकोनातून TET महत्त्वाची आहे. मग आता त्यातल्या त्यात जो काही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 2 वर्षाच्या कालावधीमध्ये शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं अनिवार्य आहे. कोणत्या शिक्षकांना जर जे सेवेमध्ये कार्यरत आहेत त्यांची सेवा 5 वर्ष हो, 10 वर्ष हो, 15 वर्ष हो, 20 वर्ष हो, पण किंवा ते 2010ला लागलेले असो, 2010च्या अगोदर लागलेले असो, किंवा ते कधीही लागलेले असो, 2013 नंतर तर कंपल्सरीच आहे. पण आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सर्व शिक्षकांना TET पात्रता परीक्षा पास करणं अनिवार्य केलेलं आहे. मग आता जे रिटायरमेंटसाठी 5 वर्ष राहिलेले आहेत त्यांना याच्यामधून सूट दिलेली आहे. पण आता TET का महत्त्वाचे आहे, जर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास नाही केली तर तुम्हाला भविष्यामध्ये होणारी शिक्षकाभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षेमध्ये सहभागी होता येत नाहीये. सहभागी जरी झालं तर पवित्र पोर्टलमध्ये तुम्हाला TET पास नसल्यामुळे 1 ते 8चे प्रेफरन्स येत नाहीयेत. जर तुमचं BEd असेल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर 9वी ते 12वीसाठी चालून जातं. पण 1ली ते 8वीच्या वर्गावर शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 पास होणं अनिवार्य आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 हा 6वी ते 8वीसाठी आहे. मग 6वी ते 8वीच्या वर्गावर शिक्षक म्हणून लागण्यासाठी सुद्धा पेपर 2 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 2 पास होणं हे अनिवार्य आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, हे पास केल्याशिवाय तुम्ही भविष्यामध्ये शिक्षक म्हणून 1ली ते 5वीच्या वर्गावर आणि 6वी ते 8वीच्या वर्गावर लागणार नाहीत. त्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं आवश्यक आहे. म्हणूनच TET महत्त्वाची आहे. TET पास करणं का गरजेचं आहे, कारण तुम्हाला 1ली ते 8वीच्या वर्गावर शिक्षक म्हणून लागायचं असेल तर TET पास करणं गरजेचं आहे. आता वळू आपण जे काही कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्यासाठी TET का महत्त्वाची आहे, TET पास करणं का गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी TETचा फायदा काय आहे. तर हे पहा, सुप्रीम कोर्टाचा निर्णय तुम्हाला माहीतच आहे, अवगतच आहात. तर सध्या तुमचं वय कितीही आहे, भलेही तुम्ही रिटायरमेंटपासून 5 वर्ष राहिलेले असेल तर तुम्हाला सूट आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त कालावधी राहिलेला असेल तर तुम्हाला TET पास करणं आवश्यक आहे. भलेही तुम्ही प्राथमिकच्या वर्गावर असाल तर तुम्हाला त्या प्राथमिकच्या वर्गावरील तुमचा वर्ग किंवा तुमची सेवा टिकवण्यासाठी, तुम्हाला सेवेमध्ये कार्यरत राहण्यासाठी तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 1 पास होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला भविष्यामध्ये प्रमोशन हवं असेल आणि जर तुम्ही 1ली ते 5वीला शिकवत असाल तर सध्या तरी तुम्हाला तुमचं वर्ग म्हणजे 1ली ते 5वीवरची सेवा टिकवण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 1 पास करणं अनिवार्य आहे. ही काळ्या दगडावरली रेघ आहे. आणि तुम्हाला भविष्यामध्ये प्रमोशन जर पाहिजे असेल तर तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 2 पास होणं आवश्यकच आहे. आणि जर तुम्हाला भविष्यामध्ये आणखीन प्रमोशन पाहिजे असेल किंवा केंद्र प्रमुख जर व्हायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 2 पास होणं हे गरजेचंच आहे. जर तुम्ही केंद्र प्रमुखाची परीक्षा दिलेली असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये प्रमोशन पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 2 पास करणं हे अनिवार्यच आहे. आलं लक्षामध्ये. जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांना त्यांची सेवा टिकवण्यासाठी, सेवेमध्ये कार्यरत राहण्यासाठी, त्यांना त्यांची नोकरी वाचवण्यासाठी, नोकरी अबाधित ठेवण्यासाठी 1ली ते 5वीचे जर ते शिक्षक असेल तर त्यांना पेपर 1 पास करणं अनिवार्य आहे. ते 6वी ते 8वीला शिकवत असतील किंवा माध्यमिकला शिकवत असतील, ते पदवीधर शिक्षक असतील तर त्यांना शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 2 पास होणं हे गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. आलं लक्षात. जे DED BEd केलेले आहेत त्यांना TET पास करावीच लागते. भविष्यामध्ये शिक्षक होण्यासाठी TET पास करावी लागते. कार्यरत शिक्षकांना त्यांचा वर्ग टिकवण्यासाठी, त्यांची सेवा टिकवण्यासाठी, त्यांचं सेवेचा कालावधी अबाधित ठेवण्यासाठी, शिक्षक म्हणून पद हे अबाधित ठेवण्यासाठी त्यांना TET पास करणं अनिवार्य आहे. प्रमोशनसाठी अनिवार्य आहे. केंद्र प्रमुख होण्यासाठी सुद्धा TET अनिवार्य आहे. आता वळू जे भावी शिक्षक आहेत म्हणजे नुकते DED BEd केलेले आहेत त्यांना तर TET पास करणं अनिवार्य आहे.
पण भविष्यामध्ये टेट 4 सुद्धा होणार आहे. मग शिक्षक होण्यासाठी त्यांना अगोदर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET ही म्हणजे प्री एक्झाम असते, ही एक्झाम पास करणं गरजेचं असतं. ही एक्झाम पास केल्यानंतरच त्यांना TAIT म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्ही पात्र होतात. जर तुम्ही TET पास केली नाही तर तुम्हाला टेटमध्ये बसता येत नाही. टेटमध्ये जरी बसलं तरी सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. पहिली ते 8वीच्या वर्गावर शिक्षक म्हणून लागण्यासाठी अगोदर पेपर 1 पेपर 2 हे पास करायचं. ते पास झाल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी द्यायची. त्याच्यामध्ये चांगले मार्क्स पडले तर पवित्र पोर्टलवर आपलं सेल्फ सर्टिफाय करून आपलं एज्युकेशन भरून आपल्या पेपर 1 आणि पेपर 2 पास असाल तर पहिली ते 5वी आणि 6वी ते 8वीला सुद्धा तुम्ही पात्र होता. म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देण्यासाठीची सुद्धा पात्रता म्हणजे TET आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. हे एवढं सगळं कारण आहे. एवढ्या सगळ्या कारणासाठी TET महत्त्वाचे आहे. TET पास करणं गरजेचं आहे. TETचा फायदा काय आहे हे सुद्धा तुम्हाला कळालं. आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे की TET किंवा CTET कोणती परीक्षा द्यावी हे पहा. TET किंवा CTET तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही परीक्षा देऊ शकता. तुम्हाला TET सोपी जात असेल तर TET द्या, CTET सोपी जात असेल तर TET द्या. माझं वैयक्तिक म्हणणं आहे की तुम्ही दोन्ही परीक्षा दिले तरी चालतं, पण ह्या दोन्हीपैकी कोणती पास असायला हवे हे पहा. तसं काही नाही आहे. तुम्ही महाराष्ट्रातली TET जरी पास असाल तरी चालतं, केंद्राची CTET जरी पास असाल तरीही चालतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये केंद्राच्या CTETला मान्यता आहे, त्यामुळे तुम्ही TET पास व्हा किंवा CTET पास व्हा, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. दोन्हीपैकी कोणतीही पास होणं गरजेचंच आहे. असो, तुमच्या मनामध्ये जेवढे काही प्रश्न पडले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ हा तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्कीच शेअर करा. आणि आपल्याकडे TETच्या नोट्स आहेत. इथं तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल ते पहा. तुम्हाला सॅम्पल पाहिजे असतील तर त्याच्यामध्ये नंबरसुद्धा दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा. तुम्हाला सॅम्पल पाहिजे असेल तर नोट्स सॅम्पल म्हणा, नोट्सचे सॅम्पलसुद्धा भेटून जातील. नोट्सचे सॅम्पल पहा, त्यानंतर तुम्ही ठरवा की नोट्स घ्यायचे आहेत किंवा नाहीत. तर ठीक आहे, आता आपली लवकरच TETच्या सिलेबसचा व्हिडिओ चालू होईल. म्हणजे TET शिक्षक पात्रता परीक्षा पर्व 4 हे आपल्या लवकर चालू होणार आहे. त्याच्या अंतर्गत आपण शिक्षक पात्रता परीक्षेचा प्रत्येक विषयाचा सिलेबस एकदम डिटेल्समध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या टिप्ससुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर सोबतच ही सिरीज चालू असताना सोबतच आपल्या नोट्सची सिरीजसुद्धा चालू असणार आहे. आणि आपल्या ह्याच्यावर रोज शॉर्टसुद्धा 1 ते 2 मिनिटांमध्ये शॉर्टमध्ये सुद्धा महत्त्वाची माहितीसुद्धा तुम्हाला रोज मिळून जाणार आहे. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊ.